नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. तुमच्यासाठी एक फार महत्त्वाची अपडेट मी आज घेऊन आलेलो आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत खरंच पूर्ण बघितला पाहिजे. तुम्ही देखील महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करत असाल का? तुम्ही कोणत्याही ब्रँचचे असो, मेकॅनिकल असो, इलेक्ट्रिकल असो किंवा सिव्हिल असो, परंतु तुम्हाला फॉर्म जो आहे तर तो आत्ताच भरायचा आहे. आत्ता फॉर्म नाही भरला तर नंतर संधी भेटणार नाही आणि तुम्ही जर वॅकन्सीची वाट पाहत बसणार तर तुमचा एक मोठा गेम जो आहे तर तो होऊ शकतो. आणि याचा सगळा अनुभव आपल्याला 2025च्या नोटिफिकेशन वरून जो आहे तर तो येतो. तर तो काय आहे, ते मॅटर काय आहे आणि आता सर्व्हिसमध्ये आपल्याला काय काळजी घ्यायची या सर्वांविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. खूप महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो. ओके. आणि जे कोणी राज्यसेवा 2026 ची तयारी करत असतील ना, त्यांच्यासाठी प्रिलिमसाठी मित्रांनो मराठीमध्ये आपली संपूर्ण रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. सर्व विषय तुम्हाला प्रिलिमचा कट ऑफ पार करू शकतात असे सर्व टॉपिक, सगळ्या काही गोष्टी तुमच्या याच्यात इन्क्लूड केलेल्या आहे. ही बॅचच्या माध्यमातून तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ते प्रॉपरली करू शकतात. आता हा मॅटर कुठून सुरू होतो मित्रांनो? दोन गोष्टी. एक आहे 2025चं एक नोटिफिकेशन आलं होतं. नोटिफिकेशन ते माने सरांनी ते छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. आणि सध्या 2026 ची जाहिरात आलेली मित्रांनो, जाहिरात आलेली आहे. फॉर्म भरणं सुरू आहे. या दोन गोष्टी आहेत, तुम्ही समजून घ्या. फक्त एक गोष्ट समजून घ्या. मी आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलोय, फक्त थोडा वेळ द्या मला तुम्हाला समजून सांगण्यासाठी. 2025चं एक नोटिफिकेशन आलेले. 2025 ची पूर्व परीक्षा झाली आहे मित्रांनो. पूर्व परीक्षा झाली आहे. पूर्व परीक्षा झाली. काय बाकी? निकाल बाकी आहे. निकाल, पूर्व परीक्षेचा निकाल बाकी. याचं सगळंच बाकी आहे कारण की फॉर्म भरणं आता 2025 मध्ये नोटिफिकेशन आलं बघा 8 जानेवारी 2026. एकदम शॉकिंग नोटिफिकेशन होतं, ज्याच्यामध्ये पदसंख्याबाबत वाढ करण्यात आली. पहिले तर काय जागा वाढ झाली, ठीक आहे, तो चांगली बातमी होती. आणि एक संवर्ग पण वाढ झाला मित्रांनो, संवर्ग वाढ झाला. आणि हा खरं प्रॉब्लेमॅटिक गोष्ट जी आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळाली. आता या 25 वरून आपण 26 ला काय शिकायचं हे लक्षात घ्या. आता याच्यात काय झालं की आधी 385 जागा होत्या, त्या किती झाल्या माहिती का? 601 जागा झाल्या. जागांमध्ये वाढ झाली, चांगली गोष्टी, मुलांना जॉब मिळणार आहे सरकारी. आता 25 मध्ये त्यांनी काय केलं मित्रांनो, एक नवीन संवर्ग ऍड केला, तो म्हणजे इलेक्ट्रिकलचा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वाल्यांचा पदवीचा 11 जागा ऍड केल्या. त्याच्यात किती? 11 जागा ऍड केला. आता मला सांगा, सुरुवातीला फॉर्म भरताना इलेक्ट्रिकल वाल्याने इमॅजिनच केलं नाही ना की जागा नाही, त्याने काय विषय सोडून दिला. त्याला वाटलं की अरे माझ्या जागा नाही, कशाला अभ्यास करू मी, त्याने अभ्यास नाही केला. मग आता काही उमेदवारांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झाले, परंतु त्यांनी राज्यसेवेसाठी फॉर्म भरला होता. मग आता यांनी काय करून टाकलेले हे पुढे बघा. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या 11 जागा ऍड झालेल्या आहेत. त्या 11 जागा, ते पण च्या जागा डायरेक्ट सहाय्यक अभियंता, असिस्टंट इंजिनियर श्रेणी 2, 11 जागा इथं ऍड झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये फॉर्म कोणाला भरता येणार आहे हे लक्षात घ्या. तुम्हाला फॉर्म त्यांनाच भरता येणार आहे ज्यांनी आधी फॉर्म भरला होता आणि ज्यांनी पूर्व परीक्षा दिलेली आहे. फॉर्म भरला होता आणि पूर्व परीक्षा दिली, यांनाच आता करताय. मग याच्यामध्ये काय झालं, उमेदवारांची संख्याला कमी भेटेल ना आता इलेक्ट्रिकलच्या. मग ज्यांनी फक्त राज्यसेवेसाठी अप्लाय केलं होतं त्यांना आता चांगली संधी 11 जागांवर त्याच्यासाठी. पण जो कोणी इलेक्ट्रिकलचा उमेदवार होता, जो अभ्यास करत होता, एमएचा अभ्यास करत होता किंवा इंडियन इंजिनिअरिंगचं युपीएससीची तयारी करत असेल, तो युपीएससी इंजिनिअरिंगची, तर त्याला काय वाटलं की अरे जागा नाही, मी युपीएससी कडे फोकस करतो किंवा दुसरं काहीतरी करतो. मग त्याने फॉर्म भरला नाही ना, तो परीक्षेला गेला किंवा फॉर्म भरला असेल तर परीक्षेला गेला नाही, तर त्याने या गोष्टी केल्या आणि त्याला आता जागा बघायला मिळाल्या. कधी? पूर्व परीक्षेनंतर डायरेक्ट जागा ज्या आहेत तर ते पाहायला मिळाल्या. आणि याच्यात त्यांना संधी देण्यात आलेली नाही हे लक्षात घ्या. नवीन फॉर्म भरण्याची संधी देण्यात आलेली नाही आणि ते टेक्निकली पॉसिबल पण नाही कारण की पूर्व परीक्षा ही झालेली आहे मित्रांनो. आता लक्षात घ्या, त्यांना पोर्टल ओपन केलेले फक्त टिक करण्यासाठी. कोणाला? ज्यांनी आधी फॉर्म भरलेले आहे, ज्यांचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, ज्यांनी राज्यसेवा वगैरेला अप्लाय केला आहे, तशाच उमेदवारांना पोर्टल त्यांनी ओपन केलेला आहे. तो काही इश्यू नाही. आता जी आपली 2026 ची जाहिरात आहे मित्रांनो, याच्यामध्ये बघा राज्यसेवा आहे आणि पशुवैद्यकीय सेवा आहे. इंजिनिअरिंगचा उल्लेख आहे का? नाही, इंजिनिअरिंगची पदं आलेली नाही. एआरटीओची पदं, कारण की एआरटीओची पण पदं येतात बरं का. एआरटीओ नाही आहे, सिव्हिलची पदं नाही आहे आणि इलेक्ट्रिकलची पदं नाही आहे. मग खूप सारे विद्यार्थी काय म्हणतील की सर मी फॉर्म नाही भरत, जाऊ द्या मी फॉर्म नाही भरत, काही पदच वगैरे नाही. पण लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचा निकाल एक माझी एक गोष्ट लक्षात ठेवा, पुढे मी तुम्हाला हे दाखवतो. लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत शासन कुठलाही संवर्ग, कुठलाही जागा हे ऍड करू शकते, हे आपल्याला इथं दिसलेलं आहे. म्हणून आता सिव्हिलच्या जागा नाही, भविष्यात सिव्हिलच्या आल्या 400-500 जागा, 300-400 जागा आल्या. मग काय करायचं? इलेक्ट्रिकलच्या आल्या 10 ते 50 जागा आणि मेकॅनिकलच्या आल्या 10 जागा. काय करायचं? त्यावेळी तुम्हाला संधी दिली जाणार नाही ना, पोर्टल ओपन केलं जाणार आहे, हे लक्षात घ्या.
परीक्षा नाही झाली तरी देखील तुम्हाला पोर्टल ओपन करू देणार नाही ते. म्हणून आत्ताच जे काही याची डेट आहे तर लास्ट डेटच्या आधी तुम्ही हा फॉर्म भरून टाका. जर तुम्ही खरंच सिव्हिलसाठी, इलेक्ट्रिकलसाठी, ARTO साठी वगैरे तुम्ही तयारी करायची असेल ना तर तुम्ही फॉर्म आत्ताच भरून टाका मित्रांनो. नंतर हे पोर्टल ओपन होत नाही. माझं हीच रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुम्ही जर खरंच अभ्यास करता, तुम्ही जर नाहीच करत असाल तर ती गोष्ट ठीक आहे, तुम्ही JEE वगैरेचा करत असाल, पण तुम्ही सिव्हिल MESचा, ARTOचा, इलेक्ट्रिकलचा अभ्यास करत असाल आणि तुम्हाला वाटत की सर जाहिरात नाही आली मी काही फॉर्म भरत नाही, तसं करू नका. फॉर्म तुम्ही अवश्य भरा. हा सर्वात महत्त्वाचा नियम हे लक्षात घ्या. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी पत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या सेवा व संवर्गांसाठी तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाकरता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान सेवेतील आणि संवर्गातील पदसंख्यांमध्ये वाढ व बदल होण्याची शक्यता विचारात घेऊन पूर्व परीक्षेकरता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. म्हणजे आम्ही करू शकतो, आता जरी नसेल आम्ही नंतर मागणी पत्र शासनाकडून प्राप्त झालं आम्ही ऍड करू शकतो. पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित व अतिरिक्त किंवा स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालाकरता विचारात घेण्यात येतील. म्हणजे पूर्व परीक्षेमध्ये ते ऍड करण्यात येतील. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित अतिरिक्त स्वतंत्र मागणी पत्राद्वारे प्राप्त सेवा आणि संवर्गातील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धी पत्रकाद्वारे करण्यात येईल. यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या आरक्षित नसल्यामुळे, कमी असल्यामुळे अथवा सेवा व संवर्गाचा समावेश नसल्यामुळे म्हणजे इलेक्ट्रिकलचा समावेश नव्हता, पूर्व परीक्षेचा अर्ज सादर केला नसल्याची आणि त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची कोणतीही तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. तुम्ही म्हणाल की सर आम्हाला माहितीच नाही सिव्हिलच्या डायरेक्ट 1000 जागा येणार आहेत. समजा आले सिव्हिलच्या 1000 जागा, मग काय करायचं? माझा पॉईंट कळतोय का तुम्हाला की तुम्ही जर खरंच प्रिपरेशन करत असाल तर जागा बघून तुम्ही फॉर्म भरूच नका, तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरा. कारण की या जागा पूर्व परीक्षेच्या निकालापर्यंत कधीही समाविष्ट होऊ शकतात अशी त्यांनी शक्यता दिलेली. आणि आपल्या समोर एक लाईव्ह डेमो आहे ना मित्रांनो, आत्ताच काही दिवसांपूर्वीचा 2025चा आपल्याजवळ लाईव्ह डेमो आहे. म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही जर तयारी करत असाल तर खरंच सांगेल, मेकॅनिकल वाल्यांनी ARTO साठी, सिव्हिल वाल्यांनी सिव्हिलसाठी आणि इलेक्ट्रिकल वाल्यांनी इलेक्ट्रिकलसाठी फॉर्म भरणं हे गरजेचं राहणार आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यांनी एक्झाम कॅलेंडर मध्ये पण डेट्स दिलेले आहेत, लक्षात घ्या. असिस्टंट इंजिनियर मेकॅनिकल, असिस्टंट इंजिनियर विद्युत, असिस्टंट त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी बघा 15 नोव्हेंबर 2026, 15 नोव्हेंबर 2026 त्यांनी एक्झाम पण डेट इथे दिलेले आहेत. म्हणजे भविष्यात ऍड झाल्या तर त्या सगळ्या डेट्स इथं ऍड होऊ शकतात मित्रांनो. म्हणून तयारी करत असाल तर तुम्ही नक्की जे आहे तर ते फॉर्म भरलं पाहिजे. सोबतच आता MES ची जी आहे तर तयारी थोडी डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये करावी लागते. म्हणून आपण पहिला प्रयोग सिव्हिलवर केलेला आहे. तर सिव्हिलची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी 2 जानेवारी पासून सुरू झालेली आहे, तर तुम्ही या बॅचला नक्की एनरोल केलं पाहिजे ज्यांना तयारी करायची सिव्हिलची. कारण की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा काय तुमचा JEEचा पॅटर्न नाही आहे. JEEची तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये पण खूप सारी पदं येणारच आहेत. पण MES ची तयारी करणाऱ्यांसाठी MES साठी हे संपूर्ण डिझाईन केलेले एक्सपर्ट फॅकल्टी, स्पेशलाइज सब्जेक्ट नॉलेज, सगळ्या काही टेस्ट सिरीज, रायटिंग प्रॅक्टिस तुमची रेग्युलरली करून घेतली जाणार आहे. सगळ्या काही गोष्टी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहे तर ते एनरोल करू शकतात मित्रांनो. 2 गोष्टी आहेत, पूर्व परीक्षेची बॅच पण अवेलेबल आहे आणि सिव्हिल वाल्यांसाठी मुख्य परीक्षेची बॅच अवेलेबल आहे. ज्यांना स्टडी मटेरियल पाहिजे सगळं तर मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेत आपलं स्टडी मटेरियल जे आहे पूर्व परीक्षेकरता, MPSCच्या पूर्व परीक्षेकरता अवेलेबल आहे, MPSC राज्यसेवेच्या MESच्या. तर तुम्ही हे नक्की पुस्तका आपले जे आहे इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून ऑर्डर करू शकतात. काही आणखी अपडेट असेल मी तुमच्यासोबत नक्कीच घेऊन येणार आहे, परंतु ही महत्वाची बाब तुम्हाला जी आहे तर ते लक्षात ठेवायची आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.